मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र विजय कुमार स्वामी. फ्लॅशबॅकमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. 2-1 दिवसापूर्वी लातूर शहर मतदारसंघातील अतिबुद्धिजीवी लोकांसाठी आमचे मालक, लातूरचे पालक चालक अमित विलासरावजी देशमुख यांनी मार्गदर्शन केलं. जवळपास 3-1 तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये अमित विलासरावजी देशमुख यांनी इतकं सखोल मार्गदर्शन या बुद्धिजीवी वर्गाला केलं, की प्रत्येक जण त्यातून प्रभावी झाला. खूप महायुतीच्या राज्यामध्ये काय चाललंय याविषयी सांगताना अमित देशमुख यांनी काही धक्कादायक खुलासे केले. या बुद्धिजीवी वर्गांना त्या धक्कादायक खुलाशामुळे, धक्कादायक गौप्यस्फोटामुळे आश्चर्याचा धक्का बसला असेल असं मला वाटतं. म्हणजे लातूरला बसलेला भूकंपाच्या धक्क्यापेक्षाही अधिक मोठा धक्का लातूरच्या अतिबुद्धिजीवी वर्गाला अमित देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे बसला असेल यात अजिबात शंका नाही. काय म्हणाले अमित विलासरावजी देशमुख या बुद्धिजीवी वर्गांच्या बैठकीत? भावनिक साथ तर घातलीच, मात्र महायुती सरकारची पोलखोल करताना अमित देशमुख यांनी केलेले धक्कादायक खुलासे, गौप्यस्फोट आपण प्रत्यक्षात ऐका. आणि महायुतीच्या राज्यामध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड तुम्हाला माहिती आहे, रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड आणि मंत्रालयात रेट कार्ड, हे महायुतीच्या सरकारमध्ये झालं. सामान्य माणसाची पिळवणूक होते. काय चाललंय महायुतीच्या राज्यात? अमित विलासरावजी देशमुख म्हणतात की काय चाललंय महायुतीच्या राज्यात. हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतो. हॉटेलमध्ये आपण सगळेच हॉटेलमध्ये जात असतो. प्रत्येक हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचे दर लिहिलेले असतात. तसे दरपत्रक आहे. हॉटेलमध्ये मेनू कार्ड आणि मंत्रालयात रेट कार्ड. मालक अमित विलासरावजी देशमुख यांनी या बुद्धिजीवी वर्गाला केलेल्या सखोल मार्गदर्शनानंतर मला एक प्रश्न पडला. हे दरपत्रक लातूरमध्ये लागू कुणी केलं? हे दरपत्रक आज आलंय का की या 5 वर्षापूर्वी आलंय असा प्रश्न पडतो. त्या अनुषंगाने काही खुलासे मलाही करायचे आहेत. या हॉटेलमधलं मेन्यू कार्ड आणि मंत्रालयातील रेट कार्ड हे गेल्या 5 वर्षातील नवीन बदललेलं समीकरण असू शकेल. पण मालक, मेन्यू कार्ड अख्ख्या महाराष्ट्रात होते, रेट कार्ड लातूरमध्ये निघत होते. रेट कार्ड आज नाही, गेल्या 45 वर्षापासून लातूरमध्ये रेट निघत होता. जसा सोयाबीनचा रेट लातूरमध्ये निश्चित होतो, जशी तुरडाळीचा भाव लातूरमध्ये निश्चित होतो, तसा प्रत्येक कामाचा रेट लातूरमधून निश्चित होता आणि तो महाराष्ट्रामध्ये जातो. सोयाबीन, तुरीचा दर लातूरमध्ये निघण्याच्या आधी 40-45 वर्ष पूर्वीपासून लातूरमध्ये निघालेला रेट महाराष्ट्रामध्ये मान्य केला जाण्याचा पायंडा पडला. आणि लातूरकरांना आठवत नसेल, आजच्या पिढीला तर अजिबातच नाही, जे आज पहिल्यांदा मतदान करणार आहेत किंवा ज्यांनी 2दा मतदान केलेलं असेल त्या पिढीला लातूरमधल्या रेट कार्डविषयी माहिती नसावी. मात्र जे माझ्या समवयीन आहेत, 50च्या पुढचे आहेत, 50, 60, 70, 80, 90, 100 वर्षांचे जे आज लातूरमधील नागरिक आहेत, त्या नागरिकांना लातूरचं रेट कार्ड माहिती आहे, जे महाराष्ट्राने मान्यता प्राप्त केली. 1990ची निवडणूक, या निवडणुकीमध्ये लातूरचं रेट कार्ड प्रत्येक चौकात लागलं होतं. बॅनर, पोस्टर्स निवडणुकामध्ये पाहण्याची आमची ती लातूरकरांची पहिली वेळ. त्यापूर्वी हातानं रंगवलेले पोस्टर्स, हातानं रंगवलेल्या भिंती, खाजगी मालमत्ता, सरकारी मालमत्तावरती जाहिरात, निवडणुकीचा प्रचार केला जाईल. फ्लेक्स नावाचं जे प्रकरण होतं ते 90च्या निवडणुकीमध्ये असं चौकावरती वरच्या बाजूला टांगून ते सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करण्याचं एक माध्यम पहिल्यांदा पाहण्यात आलं.
लातूरच्या गांधी चौकात जिथे त्या काळी सिनेमांची पोस्टर्स लागायची, पाण्याच्या टाकीखाली, गांधी चौकातील पाण्याच्या टाकी, हे रेड कार्ड लागलं होतं. लातूरच्या हनुमान चौकामध्ये हे रेड कार्ड लागलेलं होतं. हेच रेड कार्ड सुभाष चौकामध्येही लागलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकाची त्यावेळेला वर्दळ जास्त नव्हती म्हणून हे रेड कार्ड तिथे दिसेल अशा जागेमध्ये नव्हतं, पण लागलेलं होतं. हेच रेड कार्ड अशोक हॉटेलला, आत्ताच्या टिळक चौकामध्ये, तिथेही लागलो. हेच रेड कार्ड नंदी स्टॉप भागामध्येही लागलो होतं. एवढी मोठ्या जागा सांगण्याचा माझा हेतू त्या भागातील नागरिकांना हे रेड कार्ड, माझ्या समवयीन नागरिकांना हे रेड कार्ड आठवावं म्हणून मी सांगतो. त्यावेळेला लातूरमध्ये कबुतराची निवडणूक चांगलीच गाजली होती. रमा टॉकीजमध्ये कबूतर ज्या सिल्वर जुबली होत होतं ते गाणं, सिल्वर जुबली, आणि लातूरमध्ये हे रेड कार्ड चर्चिले गेलं होतं. महाराष्ट्रातील म्हणजे बघा, लातूरमध्ये हे रेड कार्ड लागलं आणि तासाभरामध्ये लातूरामध्ये प्रचंड गडबड झाली, प्रचंड. जो तो माणूस प्रत्येक चौकाकडे धावला. ज्याने हे पोस्टर पाहिलं. मॉर्निंग वॉकची पद्धत अलीकडची आहे. त्या काळामध्ये मॉर्निंग वॉकला खूप कमी लोक जायचे, मात्र मार्केटमधले लोक मार्केटमध्ये असायचे. त्यामुळे ही बातमी सगळ्या गावात पसरली आणि ते रेड कार्ड पाहण्यासाठी झुंबड उडाली. हे रेड कार्ड पाहून लोकांना कळलं की लातूरचा रेट, लातूरमध्ये रेट निघतो आणि तो महाराष्ट्रभर जातो. काय होतं त्या रेड कार्डवरती? आज जे इतरावरती टक्केवारीचे आरोप करतात, इतरावरती दरपत्रकाचे आरोप करतात, रेट ठरवला जातो, खंडणी मागितली जाते, अशी नाकाने कांदी सोडणारी लोक आहेत नाही ते. त्यांना मला सांगायचं आहे, रेड कार्ड 1990मध्ये सर्वसुरूच झाले. आम्हाला माहीत आहे, दबक्या आवाजात चर्चा असायची. लोक मुंबईला भेटायला बोलवतात, महायुतीमधले लोक आताचे, समजा जर रेड कार्ड निश्चित असेल, मुंबईला भेटायला बोलवतात. पण त्या काळामध्ये मुंबईतले लोक लातूरला बोलवायचे, लातूरला, गावाकडे या. रेट तिथे तय होतो, तिथे निश्चित होतो आणि टोकन मिळतं आणि काम होतं, अशी पद्धती होती. खूप एसटी महामंडळामधल्या ड्रायव्हरसाठी साधारण 20-25 हजाराचा रेट होता, 25,000चा रेट होता. एसटी महामंडळातील वाहकाच्या जागेसाठी, कंडक्टरच्या जागेसाठी 50,000चा रेट होता, 50,000. पोलीस भरतीसाठी, पोलिसांना त्या काळामध्ये फारसं मानधन नव्हतं, मानच भरपूर होता, रुबाब होता. अशा पदासाठी, पोलीस भरतीसाठी लाखभर होतं, लाखभर मान. रेट निश्चित होता पोलिसांचा 1 लाखाचा. 1980 पासून 1999 पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये भरती झालेल्या पोलिसांच्या गावांची यादी तपासून बघा, यादी लक्षात येईल काय चाललंय. जिल्ह्यातील सर्वच यादी तपासून बघा. या दरपत्रकावरती, आपल्या लातूर शहरामध्ये लागलेल्या रेट कार्ड दर फलकावरती इंजिनियरची भरती, इंजिनियरची बदली, शिक्षकाची बदली, शिक्षकाची बढती जी नियमानुसार होतेच, मात्र त्यात अडवणूक केली जाते. मुख्याध्यापक होण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये त्याचा दर होता. प्रथम नियुक्ती असेल वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याची क्लास 2, क्लास 3 मध्ये, त्यांचे दर निश्चित होते आणि ते दर लातूरमधून निघत होते. मला अमित विलासरावजी देशमुख यांना सांगायचंय, महायुतीच्या कारभाराचा पॅटर्न हा 1990च्या लातूर पॅटर्न वरूनच चालू आहे. लातूर पॅटर्न ते काही अचानक झालेलं नव्हतं. ते 80 पासून 90 पर्यंतचा जो लातूर मधला कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये हे दर निश्चित झालेले होते आणि ते दर जे लोक ठरवत होते ते तुमच्या बाजूने नव्हते. हा दरपत्रकाचा पायंडा आहे, तो महायुतीने आत्ता नाही केला. महायुतीच्या राज्यामध्ये जे चाललंय ते चालत असेल तेच लातूरमध्ये चालू आहे. अमित विलासरावजी देशमुख सोयीस्करपणे हे विसरले असतील
की महायुतीच्या राज्यामध्ये रेड कार्ड लागू आहे. हे रेड कार्ड जुनेच आहे, जे आमच्या समोर 40 वर्षापासून आलेलं आहे. 44 वर्षापासून हे रेड कार्ड निश्चित आहे. आज कोणीही नाकाने कांदे सोलण्याची गरज नाही आहे. ज्या बुद्धिजीवी वर्गाच्या बैठकीमध्ये मालक बोलत होते, त्या बुद्धिजीवी वर्गातील क्लासेसचे चालक, डॉक्टर्स यांना सुद्धा खंडण्या द्याव्या लागलेल्या आहेत. यांना सुद्धा प्रोटेक्शन मनी पुरवावा लागलेला आहे. आजही पुरवला जातो. प्रत्येकाने आपला आपला प्रोटेक्टर हुडकून काढलेला आहे. छोट्या छोट्या लोकांना सांभाळत यांना मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, सर्वांना सांभाळावं. नवीन पद्धत नाही. महायुतीच्या राज्यामध्ये जे आज अमित विलासरावजी देशमुख सांगतात रेड कार्ड तयार, मेनू कार्ड चटकर रेड कार्ड तयार आहे. हे रेड कार्ड परंपरेनं चालून आलेलं आहे. परंपरागत पद्धती लातूरचे लोक पायवाटेने जाणे पसंत करतात. जी पायवाट पडलेली आहे, जी पायवाट रुळली आहे, त्या रुळलेल्या वाटेवरून वाटचाल करतात. 80 पासूनचं रेड कार्ड आजही आहे. फरक फक्त एवढाच आहे की किमतीमध्ये वाढ झाली. पूर्वी जी लाखात होती ती आता कैकपटीत बदललेली आहे. कैकपटीत. आणि हे रेड कार्ड आजन्म चालू राहणार आहे. लातूरकरांची किंवा महाराष्ट्रवासियांची किंवा देशवासियांची या रेड कार्डमधून सुटका नाही. फक्त रेड कार्ड कुठून निघतं हे महत्त्वाचं आहे. ते रेड कार्डचं पुढे काय होतंय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हा पैसा कुठे जातो, कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतो सगळ्याला माहिती. मित्रांनो, सिटी ऑफ ड्रीम्स नावाचं एक सिरियल तुम्ही प्राईमवरती पाहिलं असेल, OTT चॅनलवरती पाहिलं असेल. ते जर पाहिलं तुम्ही तर राजकारणामधले सगळे कंगोरे, सगळे काळे धंदे, सगळी सेटलमेंट, रेड कार्ड, मेनू कार्ड हे सांगायच्या गोष्टी आहेत. आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत हा सांगण्याचा प्रयत्न खूप चुकीचा आहे. जे लोक अकलेनं आंधळे आहेत त्या लोकांना ही गोष्ट पटत असेल, मात्र ज्यांचे डोळेही उघडे आहेत, ज्यांची अक्कलही शाबूत आहे, त्या लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न कसा यशस्वी होईल? अजिबात होणार नाही. आपल्या अकलेची दारं उघडी असलेला माणूस 80 मध्येही होता, 90 मध्येही होता, आजही आहे. रेड कार्ड कुठे निघत होते आणि कुठे तय होत होते हे लातूरकरांना नव्याने सांगण्याची गरज नाहीये. मालक आपलं झाकून ठेवताना लोकांचं वाकून पाहायचं नसतं. हे साधं तत्व आहे. हमाम में सब नंगे है. जेव्हा आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे बोट दाखवतो त्यावेळेला आपल्याकडेही 4 बोटे असतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अनिल देशमुख नवीन सांगावं काय, संजय राऊत नवीन सांगायचं काय, नवाब मलिक असतील सांगायचं काय, जेलमध्ये कशासाठी गेले होते लोक, छगन भुजबळ कशासाठी गेले होते. सीए पळून गेले. महायुतीच्या राज्यामधील अनागोंदी कारभार किंवा रेड कार्ड अमित विलासरावजी देशमुख यांनी सांगू नये. लातूरचे लोकही चाणाक्ष आहेत. रेट कुठे तय होतो हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे गौप्यस्फोट करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण विकासासंदर्भात काय केलं हे सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं. तुर्तास इथंच थांबतो. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.